बरेच दिवस झालं निघत नव्हतं गाडीचं लीक, पण आज एकदाची करून टाकली गाडी एकदम ओके मध्ये ठीक. तिथून आलो होतो जरा पंपावर पेट्रोल भरायला, पण काय झालं काय माहित, लोक अचानक लागली गर्दी करायला. जर जाणून घ्यायचं असेल नक्की काय विषय झाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येईल तुम्हाला. तर मी संकेत, सगळ्यांना नमस्कार. व्हिडिओ स्क्रोल न करता बघायला थांबलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. कालच्या व्लॉग मध्ये आपण बघितलं गाडीला झालं होतं लीक, पण बरेच प्रयत्न करून पण ते काय झालं नाही ठीक. मला तर आता सुचना नक्की काय करायचं. गाडीला झालेल्या लीक मध्ये नक्की काय भरायचं. मग काढली गाडीची सगळी हवा, मग लावलं बरगतचं एमसील त्याच्यावर भावा. तवा कुठे चाकाचं थांबलेली आणि एकदाची गाडी झाली ठीक. आता म्हणलं गाडीच झाली एकदम ओके मध्ये ठीक, त्याच्यामुळे सुटणार नाही आपलं कंट्रोल. पण अचानक माझ्या लक्षात आलं गाडीतलं आले संपत पेट्रोल. मग तिथून आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला, पण येऊन बघतोय तर लोक नुसतीच लागली होती गर्दी करायला. मला कळत नव्हतं नेमकं लोक का करतात गर्दी, पण मला हे माहित होतं की आपल्या गाडीची टाकी झाली अर्धी. मग मी एकाला विचारलं तर तो मला ट्रक पाशी जाऊन बघ, तर मी म्हणलं बर. जाऊन बघतोय तर टँकर मधलं करायचं चाललं होतं पेट्रोल टाकीमध्ये ट्रान्सफर. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा बघितलं कसं करतात टँकर मधून पेट्रोल ट्रान्सफर. पण मनात विचार आला सगळ्यात आधी आपण द्यायला पाहिजे गाडीत पेट्रोल भरण्यावर भर. आता मला सांगा, तुम्ही कधी बघितलंय का असं गाडीतनं पेट्रोल ट्रान्सफर करताना कवा? जर नसेल बघितलं तर म्हणूनच सांगतोय, असेच व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करून जावा. आपलं फक्त एकच टार्गेट आहे की आपल्याला लवकरात लवकर करायच्यात 1000 फॉलोवर पूर्ण. आणि तुमच्या पण गाडीतलं पेट्रोल संपत आलं असेल तर लवकर जावा भरायला. फक्त जाताना पैसे घेऊन जावा घरनं. बाकी भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.